बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी थेट विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली गणपत गायकवाडांसंदर्भातली बातमी आहे। आमदार गणपत गायकवाडांचं मतदान हे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आता अवलंबून असणार आहे। रोखल्यानंतर गायकवाड आता भाजप कार्यालयात येऊन बसलेत। राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे। काँग्रेसच्या तक्रारीनंतर नियमांचा आढावा घेणं आता सुरू झालंय। गणपत गायकवाडांना त्यामुळेच मतदान करता येणार की नाही याबाबत सवाल उपस्थित झालाय। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। गणेश, किती वेळ लागू शकतो या सगळ्या प्रक्रियेला आणि त्यानंतर गणपत गायकवाडांना मतदान करता येऊ शकतं की नाही? नक्कीच काँग्रेसच्या वतीने खरं तर हा आक्षेप घेतल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ह्या सगळ्या केंद्र निवडणूक आयोगाकडे फोनवरून आहे तो सगळा अहवाल आहे तो मागवण्यात आलेला आहे। कारण की जर मतदान करायचं आहे तर कशा पद्धतीने करून घेता येईल या सगळ्या संदर्भातला आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हातामध्ये आहे। कारण की केंद्रीय आयोगाने जर परवानगी दिली तरच आता गणपत गायकवाड यांना मतदान करण्याचा हक्क आहे तो मिळू शकतो। तो मात्र आताही गणपत गायकवाड हे केंद्रीय निवडणुकांच्या काय निर्णय येतो यासाठीच आता लक्ष लावून बसलेले आहेत। सध्या गणपत गायकवाड हे भाजपच्या कार्यालयात आहेत का जरी गणपत गायकवाड यांना कोर्टाने परवानगी दिली असेल तरी देखील आहे मुख्य निवडणूक आयोगाने देखील आता परवानगी देणं गरजेचं आहे। कारण की काँग्रेसने हा खरं तर आक्षेप घेतला होता। अनिल देशमुख जे राष्ट्रवादीचे होते हे यांनी देखील या सगळ्या संदर्भात आक्षेप घेतला होता। कारण की ज्यावेळेस मी देखील जेलमध्ये होतो त्यावेळेस मतदानाचा हक्क मागितला होता मात्र मला हक्क दिला नव्हता। त्यामुळे अशा पद्धतीचा आता गणपत गायकवाड हे देखील एक आरोपी आहेत आणि सध्या जेलमध्ये आहे। जरी कोर्टाने परवानगी दिली असली तर निवडणूक आयोगाने यावर लक्ष घालावं अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती। त्यामुळे राज्याच्या निवडणूक आयोगाने आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या सगळ्या संदर्भातला पेच आहे तो सोडविण्यासाठी आता पत्र व्यवहार करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नेमकं केंद्रीय निवडणूक आयोग आता काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।